परीक्षेमध्ये पेपर 2 जो असतो तो दुसऱ्या नंबरचा पेपर हा इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयासाठी असतो. इंग्रजी 50 गुणांचा, बुद्धिमत्ता 100 गुणांचा. तर या बुद्धिमत्तामध्ये आपल्याला प्रकरण 1 मध्ये आकलन हा विषय दिलेला आहे आणि आकलन मध्ये सूचना पालन, संख्या मालिका आणि इंग्रजी वर्णमाला या 3 गोष्टींचा अंतर्भाव असतो. त्या आकलन मध्ये आपल्याला सूचना पालन मध्ये अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. आपण एक इथे प्रश्न घेतलेला आहे 2020च्या पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे की क्रिया विशेषण दर्शक या शब्दातील मध्यभागी असणाऱ्या अक्षरांच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते. विद्यार्थ्यांना कन्फ्युजन करण्यासाठी याच्यामध्ये दोन्ही पर्याय सारखे दिलेले असतात. हा एक शब्द आहे क्रिया विशेषण दर्शक, हा पूर्ण शब्द आहे. या शब्दामध्ये मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडे, आता बहुतेक मुलं काय करतात की या अक्षराचे मध्यभाग त्या अक्षराकडे पाहतात, टर्न होतात आणि अशा या गडबडीमध्ये ते बाजू चुकवतात. तर आपल्याला या अक्षराला ज्यावेळेस ते अक्षर आपल्या डोळ्यासमोर असेल त्याच अक्षराची ती दिशा आपण निश्चित करायची. आता आपण बघू याच्यामध्ये अक्षर किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता याच्यातली अक्षर काढायची आपल्याला. कोणते अक्षर आहेत. हा इकडे कटला, हा इकडे कटला, हा इकडे कटला, हा याच्यासोबत कटला, म्हणजे मधलं अक्षर आहे आपलं 5 नंबरवर श. कोणतं अक्षर आहे. श. या श अक्षराच्या पहिले अक्षर शोधायचे आपल्याला. मुलांना सांगताना फक्त हे सांगायचंय की त्यांच्या दिशेची गफलत व्हायला नको. या श अक्षराच्या मध्यभागी सापडला आपल्याला श. या श अक्षराच्या डाव्या बाजूकडील, माझ्या डाव्या बाजूकडील नाही किंवा विद्यार्थ्यांच्या डाव्या बाजूकडील नाही, तर अक्षराच्या डाव्या बाजूकडील म्हणजे या श च्या डाव्या बाजूकडील तिसरे अक्षर कोणते. मग डाव्या बाजूकडील हा मध्यभागी आहे. हे पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं, म्हणजे हे अक्षर सापडलं आपल्याला या. आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या आहे आणि या म्हणजे पर्याय क्रमांक 1. कधीही हे गोल करताना विद्यार्थ्यांना सूचना करायच्या की हा गोल आपला आतून बाहेरच जायला पाहिजे. या याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना गफलत करण्यासाठी श बरेचसे शब्द दिलेले आहेत, परंतु अशा वेळेस विद्यार्थी कन्फ्युजन होऊ शकतात. म्हणून हे शिकवत असताना विद्यार्थ्याला अक्षराची डावी बाजू आणि उजवी बाजू कोणती आहे या कन्सेप्ट क्लिअर करणे आवश्यक आहे.